आणि तुम्ही लोकेशन बघू शकता माझ्या मागे कसला भारी आहे. इकडे आपला रायगड आहे. हा माणूस 1 तास लेट आलाय. पावसाने सगळी वाट लावली. आता म्हणजे रेड अलर्ट मध्ये तर नाही घेणार बाबा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे शूट डे. त्याचा ब्लॉग मी आज करणार आहे. पण नरकांडी अशी आहे की लाईट गेली आहे, म्हणून मला सॅमसंगच्या फोनवर हा ब्लॉग चालू करायला लागते, कारण आयफोनची मला चार्जिंग संपून जमणार नाही. तर आज दिवसभरात जे काय काय होणार आहे ना ते मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. गाऊन मला अवतार इग्नोर करा, मोस्ट कम्फर्टेबल अवतार आहे हा. आणि चला पटकन आपण शूटसाठी निघूया. मला 11 वाजता निघायचं आहे. 10:30 वाजलेत. आत्ता मी ब्लॉग चालू केला आहे आणि आत्ता मला शुद्ध पडली आहे पटापट आवरायची. चला पटपट मेकअप करून घेऊया, ड्रेस घालून घेऊया. आणि आज शूटसाठी मी घालती आहे हा सुंदर असा स्कर्ट. पूर्ण लुक दाखवीनच, पण हा खूप मस्त स्कर्ट आहे. आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, हा फक्त मी 250 रुपयाला घेतला आहे माणगावच्या जत्रेत. चला मी पटकन मेकअप करते, मग आपण भेटूया. तर आता मी बेस करून घेतला आहे आणि लाईट नाही त्याच्यामुळे मला काही सुधरत नाही. आता कमी जास्त चालून जाईल कारण लेट झालं आहे. बाहेर पाऊस पण थांबत नाही, अजिबात थांबायचं नाव घेत नाही. त्याने काय ठरवलं आहे मला काही समजत नाही पावसाने. आज म्हणजे हा आठवडाच थांबलाय नाही, ऊनच नाही बघितलंय डायरेक्ट. चला आता पटकन काजळ लिपस्टिक हेअर करून घेते आणि आपण पटकन निघूया. तर आत्ता आम्ही आलो आहोत लोकेशनवर आणि तुम्ही लोकेशन बघू शकता माझ्या मागे कसला भारी आहे. इकडे आपला रायगड आहे आणि इकडे पाठीमागे हा विला आहे. तिकडे माझी मम्मी आहे उभी, ती बघा. आणि आल्यापासून फक्त फोटो काढते आहे. आणि पूर्ण या एरियामध्ये काजूची झाडं आहेत, तुम्हाला दाखवते. इकडे समोर पण बघू शकता कसले मस्त मस्त डोंगर आहेत. इकडे मदर इंडिया उभे आहेत आणि खाली मस्त स्विमिंग पूल, टर्फ आणि एक ट्री हाऊस पण आहे. इथे पण एक ट्री हाऊस आहे, हा बघा. सगळ्याचे क्लोज शॉट्स मी तुम्हाला देईनच. फक्त माझी एवढीच प्रार्थना आहे आत्ता की पाऊस नाही यावा शूटमध्ये. तर आमचा शूट चालूच होता. हा बघा, हा माणूस 1 तास लेट आलाय. पेनल्टी म्हणून मी याला पुढच्या शूटला 1 तास लवकरचा टाइम देणार आहे आणि तो माझी वाट 1 तास बघणार आहे. आणि बाहेरचं वातावरण दाखवते. पावसाने सगळी वाट लावली. आता काय माहित कधी थांबतोय. याला एकदा बघून घ्या. 1 क्लिक्स बेस्ट व्हिडिओग्राफी, पण खूप लेट. पूर्ण तलाव झाला रे. कधी थांबल तेव्हा आमचं शूट चालू होईल आणि इकडे जेवण वाढायचं काम चालू आहे. आता वाजलेत, किती वाजले ते? 2:45. आम्ही 11:30 वाजल्यापासून इथंच आहोत आणि पाऊस काय जात नाही. माझा मेकअप सगळा धुवून गेलाय. हा माणूस पण आमच्यासोबत आहे. हाय बोल. एवढा धीमा आहे. तर पाऊस संपला तर ठीक आहे, नाही तर आम्ही परत याचा प्लॅन चालू आहे. आणि पावसाचे अपडेट्स देते तुम्हाला, थांबा. बाय द वे हा ट्री हाऊस आहे. इथं काय दिसत नाही, लांबून दाखवते पाऊस गेल्यावर. नाहीच येते यार कमी, बघा. जाम पाऊस आहे. बघा आधी. तर माणगावच्या अगदीच जवळ गांगवली येथे हा फार्म हाऊस आहे, पवार फार्म्स म्हणून, जिथे तुम्हाला 3 BHK बंगलो, ट्री हाऊस, टर्फ, स्विमिंग पूल, रेन डान्स असे भरपूर फॅसिलिटीज मिळणार आहेत. आणि मेन म्हणजे अस्सल कोकणी जेवण मिळणार आहे, जे खूप टेस्टी होतं. आणि हो, कॉन्टेंट क्रिएशन ज्यांना ज्यांना इझी वाटतं ना त्यांनी ही साईट पण एकदा बघून घ्या. मी ऑलमोस्ट शूट कॅन्सल करून टाकलं होतं की खूप पाऊस आहे, नीट काहीच शूट करायला मिळत नाही आहे. पण थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि आम्ही शूट रिझ्यूम केलं. बाकी आय होप तुम्ही रील बघितली असेल आणि तुम्हाला आवडली असेल, सो कॉमेंट्समध्ये नक्की सांगून जा.
थांबा थांबा. आणि हो, जेवढे पण सुंदर क्लिप्स माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसतात ते शूट करतो एक्स क्लिप्स. त्याचा इन्स्टा हँडल मी दिलाच आहे. तुम्हाला पण जर काही शूट करायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा त्याला. बस. तर अशा प्रकारे आम्हाला पावसाने थोडा काय बोलतात सूट दिली आहे. एक 10-15 मिनिटाची दिलेली, त्यात आम्ही खचाखच व्हिडिओ काढून घेतल्यात. आणि आता झाला आहे आमचा पॅकअप. दोन पोरांनी माझी खूप मदत केली, त्याच्याबद्दल त्यांना थँक्यू तर बोलीनच मी. पण ही केस विस सगळं भिजून गेलं आहे. आणि फायनली एवढा भारी लोकेशन आहे ना हा, तुम्ही नक्की एकदा या. आणि आमची व्हिडिओ बनवून झाली आहे. हा बघा, परत बोल. आमची जाम बेकार जिरली. आम्ही परत आउटडोर शूट पावसात, म्हणजे रेड अलर्टमध्ये तर नाही घेणार बाबा, एवढा वाज नाही करणार आता. चला, दमलो आहोत. फायनली पॅकअप झालाय. आता पुढे काही इंटरेस्टिंग झालं तरच दाखवते, नाही तर हा व्लॉग इथेच संपेल. तर गाईज मी जस्ट परत आली आहे शूटवरून. शूट कंप्लीट करून आलो आम्ही. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि घरात येऊन बघतोय तर लाईट नाही. आणि पूर्ण वाणगावमध्येच लाईट नाही. जिथं मी शूट करत होती तिथं पण लाईट नव्हती. अशी जाम चिडचिड होते आणि मी पूर्ण भिजलेली आहे. आता मी पटकन कपडे बदलते आणि आमचा प्लॅन आहे की घरात लाईट नाही काय नाही बघा, मी तुम्हाला दिसत पण नाही. तर जाऊया सोमवारच्या बाजारात. चला आता मी जाते. हा मेकअप काढते. मॅकच्या कन्सिलरला जरा आपल्याला एकदम मोठा शाउट आउट द्यायला लागेल. पेड प्रमोशन ऑफकोर्स नाहीच आहे, मलाच का देतीलच ते पेड प्रमोशन. पण तुम्ही बघू शकता मेकअप एकदम इंटॅक्ट आहे. मॅकचा कन्सिलर आहे, के ब्युटीची सेटिंग पावडर आहे, नायकाचा काजळ आहे आणि नायकाचीच लिपस्टिक आहे. भेटते.